नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जो आपण टॉपिक कन्सेप्ट शिकून घेणार आहोत त्या कन्सेप्टचं नाव आहे ते म्हणजे SWP. आता SWP हा कन्सेप्ट नक्की काय आहे, नेमका काय हे आपण बघूया. SWP चा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता मागचा जो व्हिडिओ झालेला त्यामध्ये आपण SIP शिकून घेतलेलं, त्यामध्ये होतं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करा असा त्यामागचा उद्देश होता. पण SWP म्हणजे तुम्ही तुमची अमाऊंट विड्रॉ करताना सुद्धा ती सिस्टमॅटिक पद्धतीनेच करा, हे SWP मागचा उद्देश असतो किंवा उद्देश आहे. आता SWP मार्फत तुम्ही काय काय करू शकता, तर तुम्ही तुमच्यासाठी मंथली इन्कमचा एक स्रोत जनरेट करू शकता. आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला मंथली इन्कम कसं येत आहे, तर तुमचे कमेंट्स असतील की आम्ही जॉब करतोय किंवा आमचा बिझनेस आहे, त्यातनं आम्हाला मंथली इन्कम होत आहे. पण तुमच्याकडे अजून एक पर्याय असला पाहिजे मंथली इन्कम साठी, जो की आहे SWP. हा SWP ऑप्शन तुम्हाला मंथली इन्कम देऊ शकतो तुमच्या पगाराप्रमाणे, तुमच्या बिझनेस मधून येणाऱ्या उत्पन्नाप्रमाणे एक पॅसिव्ह इन्कम तुम्हाला देऊ शकतो. ही कशी सुरुवात करायची, कसं सुरू करायचं हे मंथली इन्कम शिकून घ्यायला आवडेल. नक्की व्हिडिओला आता लाईक करून ठेवा. आपण सुरुवात करूया. प्रिव्हियस आपले व्हिडिओ चॅनलवरती जाऊन नक्की तुम्ही बघून घेऊ शकता. आता SWP जर तुम्हाला सुरुवात करायची असेल त्याच्यासाठी दोन ऑप्शन असतात. पहिलं म्हणजे तुम्हाला लमसम मध्ये काही अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागेल. पहिला ऑप्शन. तर लमसम मध्ये अमाऊंट कशी इन्व्हेस्ट करू शकतो एखादा व्यक्ती. फॉर एक्झाम्पल, त्याच्याकडे बिझनेस मधनं फार जास्त एक प्रॉफिट झाला असेल किंवा पैसे आले असतील, किंवा त्याला कदाचित कोणती प्रॉपर्टी सेल केली असेल किंवा त्याचे पैसे आले असतील, किंवा एखाद्या अमुक अमुक ठिकाणाहून त्याला काही पैसे आलेले असतील, कदाचित त्याची सेव्हिंग असेल बऱ्याच वर्षाची, त्याच्याकडे मोठी अमाऊंट एक तयार असेल, मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करू शकतो अशी परिस्थिती असेल. किंवा हा झाला पहिला ऑप्शन, ज्यांच्याकडे लमसम अमाऊंट आहे, मग ती कितीही असू दे, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, किती अमाऊंट असू दे, तुम्ही SWP सुरू करू शकता. किंवा सेकंड ऑप्शन म्हणजे तुम्ही पहिली काही वर्ष SIP करू शकता. ओके, कन्सिस्टंटली तुम्हाला ह्याच्यामध्ये पहिली काही वर्ष तुम्ही SIP करू शकता. एक कदाचित 8 वर्ष, 10 वर्ष तुम्ही SIP करू शकता. आणि त्यानंतर त्या SIP जी अमाऊंट तयार होईल त्या अमाऊंटचा तुम्ही SWP करू शकता. तुम्हाला ह्याचे बेटर बेनिफिट भेटतील. तुम्हाला मंथली इन्कम एक जनरेट होईल. कशा प्रकारे हे सर्व चालतं शिकून घ्यायचंय तुम्हाला. स्वतः मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या कॅल्क्युलेटर वरती घेतो. पहिली केस मी तुमच्यासमोर डिस्कस करतो. समजा एखाद्या व्यक्तीकडे आहेत एक 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी. तर त्याने 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. आता 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर ती व्यक्ती महिन्याला 7,000 रुपयाचा विड्रॉल घेऊ शकते. महिन्याला 7,000 रुपये ती व्यक्ती विड्रॉल घेऊ शकते. पण हा विड्रॉल घेत असताना लक्षात घ्यायचं, ही जी तुमची 10 लाख रुपये अमाऊंट आहे ना, ती दरवर्षी आपण असं कन्सिडर करू की फक्त 12 वर्षांनी इन्क्रीज होते. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला 12% रिटर्न्स भेटतात. 12 वर्षांनी नाही, 12% तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स भेटत आहेत असं आपण कन्सिडर करू. जे की खूप मिनिमम रिटर्न्स मी पकडले इथे 12%, पण आपण कन्सिडर करण्यासाठी तेवढेच पकडूया. दर वर्षाला तुमची अमाऊंट 12%ने वाढते आहे ऑन एन एव्हरेज CAGR. दर महिना तुम्ही 7,000 विड्रॉ करताय त्यातनं, पण उरलेली अमाऊंट वाढतच जाणार तुमची. आणि हे असं तुम्ही समजा 10 वर्ष केलं तर काय फरक पडतोय बघा. 10 लाख टाकले, दर महिना 7,000 आले. 10 वर्षानंतर तुमच्याकडे बॅलन्स असेल 16 लाख रुपये. आणि दर महिना 7,000 असं करून तुम्ही विड्रॉ केले असतील 8,40,000. पण तुमची अमाऊंट वाढतच गेली, कारण तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये ते रिटर्न भेटतो. सेम गोष्ट जर समजा तुम्ही 30 वर्ष केलात, तुमच्याकडे तयार झालेली अमाऊंट असेल 1.12 करोड. म्हणजे हे 10 लाख रुपये जे आहेत त्यातनं तुम्हाला दर महिना 7,000 येतील. असे करत करत तुम्ही 30 वर्षामध्ये 25 लाख रुपये विड्रॉ केले, तब्बल 25 लाख. तरीही तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स राहिला 1,12,00,000. मी तुम्हाला ह्याच्या आधी पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा व्हिडिओ घेतलेला होता, SIP चा व्हिडिओ घेतलेला होता. ज्यांना ते व्हिडिओ समजले त्यांना ह्याच्याबद्दल काही डाऊट येणार नाही आता, कारण की त्यामध्ये मी तुम्हाला सगळे सविस्तर पद्धतीने शिकवलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यामध्ये रिटर्न भेटतात. SWP ची ही जादू आहे. आता फॉर एक्झाम्पल काही लोक बोलतील आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एवढी मोठी अमाऊंट नाहीये. तुम्ही काय करू शकता, सुरुवातीला SIP सुरुवात करू शकता. समजा तुम्ही 10,000 रुपयांची SIP करत आहात 10 वर्षासाठी, आणि तुम्हाला एक 12%चा फक्त इंटरेस्ट भेटते. 10 वर्षासाठी 10,000 रुपयाची SIP मल्टिपल लोक इथे करू शकतात. तुमची अमाऊंट टोटल बनते 23 लाख. 10 वर्षामध्ये तुमची 23 लाख बनली की त्यानंतर, आता लक्षात घ्या, तुम्ही 10 वर्ष फक्त 10,000 रुपयांची SIP केली आहे, तुमच्याकडे 23 लाख आले. त्यानंतर 10 वर्षानंतर तुम्ही SWP सुरुवात करू शकता.
आणि ही SWP सुरुवात करताना किंवा ही SWP सुरुवात केल्यानंतर तुम्ही दर महिना 15,000 रुपये विड्रॉ करू शकता. म्हणजे लक्षात येते तुमच्या, तुम्ही इन्व्हेस्ट केले 10,000 फक्त 10 वर्षासाठी, आणि त्यानंतर तुम्ही 15,000 रुपये विड्रॉ करू शकता दर महिना आयुष्यभरासाठी. समजा ही गोष्ट तुम्ही 30 वर्ष केलात, 15,000 रुपये तुम्ही 30 वर्ष विड्रॉ केलात, तरी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स राहील 3 करोड रुपये. सो एकदा तुम्हाला फक्त एकच काम करायचं, 10,000 रुपयाची SIP सुरू करायची आहे 10 वर्ष, आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण आयुष्यभर दर महिना 15,000 रुपये विड्रॉ करू शकता. ते तुमचे कधीही संपणार नाहीत. का संपणार नाहीत? कारण तुम्हाला इथे रिटर्न्स भेटत जाणार. तुम्ही छोटीशी अमाऊंट विड्रॉ करताय, मोठी अमाऊंट इन्क्रीज होण्यासाठी तशीच्या तशी ठेवून दिलेली आहे. सो ह्याचा नक्की 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 फायदा तुम्हाला होऊ शकतो. सो तुम्हाला जर अशाच प्रकारे SIP किंवा SWP सुरुवात करायची असेल, तुम्हाला कम्प्लीट गायडन्स हवा असेल, तुम्हाला शिकायचं असेल, तुम्ही आपल्यातर्फे SIP SWP सुरुवात करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आमची लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरून आम्हाला मेसेज करा. तिकडे तुम्हाला सर्व प्रोसेस येईल. तिकडे तुम्ही अकाउंट ओपन करून आमच्या अंडर तुम्ही ह्या सर्व गोष्टी सुरुवात करू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल अशाच प्रकारे ऍडव्हान्स गोष्टी अजून शिकायच्या आहेत. सो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल, काही नवीन शिकायला भेटलं असेल तर लाईक करा, आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय शिकायला भेटलं नवीन. आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कृपया कोणी जाऊ नका. थँक्यू.